नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर आज मी गावठी कोंबडीमध्ये आणि कावेरीतला फरक सांगणार आहे। तर कोणत्या पण कोंबडीची निवड करताना आहे ना, आपण आहे ना प्रथमतः गावठी कोंबडीची निवड केली पाहिजे। का तर गावठी कोंबडीची आहे ना मार्केटिंग पण चांगली आहे आणि आपण तिच्यापासून उत्पन्न घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त पुढे होऊन म्हणजे आपल्याला तिच्यापासून फायदाच मिळतो। कारण ती कोंबडी पिल्ल पण काढू शकते आणि मातीतून वाढलेली कोंबडी आहे ती काही पण खाऊ शकते। आणि कसं होतं की ही कावेरी जी कोंबडी आहे ना, तर त्या कावेरी कोंबडीला आहे ना खाद्यच टाकायला लागतं आणि कशी ती जागेवरच अशी डुंबरी कोंबडी असते। त्यामुळे आहे ना तिच्यात म्हणजे फक्त अंड्याचंच उत्पन्न ती काढू शकते, तिच्यापासून आपल्याला पिल्ल पण मिळत नाहीत। आणि कसं होतं की तिची मार्केटिंग पण आपल्याला आहे ना, जर कोणी जरी आलं तरी ते कसं होतं मार्केटिंगला लय घासाघास करायला लागते। तर आपल्या गावरान कोंबडीला म्हणजे अशी घासाघास करायला नाही लागत, न सांगता न बोलता आपली मार्केटिंग कोंबडीची आपल्या गावरान कोंबडीची होती आणि पिल्लांची पण होती। तसं म्हणजे कावेरी कोंबडीमध्ये होत नाही। त्याच्यामुळे आहे ना आपल्याला आहे ना मेन म्हणजे प्युअर गावठी कोंबडीच म्हणजे आपल्याला पाळणं गरजेचं आहे। तर कावेरी कोंबडी जेव्हा आपली खुडी येते ना, तर कावेरी कोंबडीचं वैशिष्ट्य कसं आहे की ती आहे ना 4-5 दिवसच फक्त बसती आणि कोणत्या पण गोष्टी आपल्याला काय वाटतं की तिच्यापासून सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो। आता ज्याला नवीन धंदा करतात ना, त्याच्याकडे समजा जर ही कावेरीची जात जर असेल ना, त्यांना जर माहिती जर नसेल तर ती काय त्यांना वाटेल की खुड आली कोंबडी आपण तिच्या खाली लगेच अंडी ठेवावं। तर ती कोंबडी मेन म्हणजे ना खुड 4-5 दिवसच येते, त्याच्यानंतर आहे ना ती पिल्ल देऊ शकत नाही आणि ती लगेच अंड्यावरती येते। त्यामुळे ना तिच्या खाली आहे ना अंडी ठेवण्याची घाई पण नाही करायची आणि योग्य म्हणजे कोंबडीची जात पहिली ओळखायला शिका तुम्ही। म्हणून मी कोणत्या पण व्यवसायामध्ये काय सांगते की माहिती घेऊनच कोणतं पण आपल्याला काम केलं पाहिजे। तर गावठी कोंबडीचं वैशिष्ट्य कसं की ती अंडी पण कमी प्रमाणात देते, पण तिच्यापासून आपल्याला उत्पन्न जास्ती मिळतं। म्हणून योग्य रीती निवड करा, प्युअर गावठी कोंबडीच मला तर वाटतं निवड करा। का तर मी पण प्युअर गावठीचीच निवड केलेली आहे, तर तुम्ही पण करा। पण आपल्याला गावरान कोंबडीपासून जे मिळतं तर त्याचं सांगणं म्हणजे कसं की आपल्याला अंडी पण त्याच्यापासून मिळतात आणि त्या कोंबडीपासून पिल्ल पण आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात। आज जर एक कोंबडी समजा जर आपली वर्षाकाठी का व्हायना ती 2-3 टाइम आपली खुडी येते, तर तिच्या खाली आपण 20-20, 25-25 जरी अंडी ठेवली तरी ती योग्य रीती आहे ना ती पिल्ल काढू शकते। म्हणून मी सांगते की तिच्यापासून आपल्याला उत्पन्न सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतं। वर्षाकाठी ती 2-3 वेळा खुडी येते आणि वर्षाकाठी ती 140, 120 ते 140 पर्यंत अंडी घालती। म्हणून मी सांगते की तिच्यापासून उत्पन्न म्हणजे आपल्याला पिल्ल पण आपल्याला मिळतात आणि अंड्याची मार्केटिंग पण तिची चांगली होती। म्हणून मी योग्य रीती की प्युअर गावठी कोंबडीची निवड कधी पण केलेली चांगली असती। म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा। धन्यवाद।